तमिळनाडूच्या राजकारणात आज असा काही राडा झाला आहे की ज्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगू लागली. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री आणि तमिळ सिनेमाचे सुपरस्टार थलपती विजय यांनी आपल्या टीव्हीके पक्षाच्या माध्यमातून विरोधकांना असा काही धोबीपछाड दिलाय की संपूर्ण राजकीय पटलावर एकच खळबळ माजली. आज म्हणजे 2 जुलै 2026 रोजी सकाळी सकाळी महाबलीपुरमच्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये जे काही घडलं ते बघून महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी जे महानाट्य घडून आणलं होतं अगदी तशीच आठवण ताजी झाली आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या AIADMK या पक्षाचे एकामागून एक मातब्बर शिलेदार, माजी मंत्री, आमदार आणि तब्बल 15,000पेक्षा जास्त कार्यकर्ते थलपती विजय यांच्या पक्षात जाहीरपणे सामील झालेत. या राजकीय भूकंपानं तमिळनाडूच्या राजकारणाची दिशा आणि दशा दोन्ही पुरती बदलून टाकली आहे. तमिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास नेहमीच सिनेमा आणि राजकारण यांच्यातल्या अतूट नात्याचा राहिलाय. MGR, करुणानिधी, जयललिता यांच्यासारख्या दिग्गजांनी सिनेसृष्टीतून येत या राज्यावर अनेक दशकं हुकूमत गाजवली. थलपती विजयनं मागच्या वर्षी आपल्या राजकारणाची नवी इनिंग सुरू केली. 2026च्या विधानसभा निवडणुकीत विजयच्या TVK पक्षानं तब्बल 108 जागा जिंकत विरोधकांचे धाबेदर आणून सोडले होते आणि मित्रपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन केली होती. पण विजय एवढ्यावरच थांबणारे नव्हते, हे आजच्या घडामोडींवरून स्पष्ट झालंय. मुख्यमंत्री झाल्यानंतर आपली सत्ता अधिक मजबूत करण्यासाठी आणि विरोधकांचं कंबर पुरतं मोडण्यासाठी विजयनं अत्यंत शांतपणे आणि पडद्यामागून अशा काही चाली खेळल्या की आज त्याचा थेट परिणाम पाहायला मिळालाय. AIADMKचे सर्वात वजनदार नेते आणि माजी आरोग्यमंत्री C. विजय भास्कर, माजी परिवहन मंत्री MR. विजय भास्कर, माजी वनमंत्री MSM. आनंदन आणि माजी महिला मंत्री S. वलारमथी हे सगळे नेते आपल्या 15 माजी आमदारांच्या आणि 300पेक्षा जास्त जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या फौजेसह TVK पक्षात आलेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मतदारसंघातील तब्बल 15,000पेक्षा जास्त कार्यकर्ते विजयच्या पक्षात आलेत. तमिळनाडूच्या इतिहासात सत्ताधारी पक्षात विरोधी पक्षाचे इतके मोठे नेते एकाच वेळी सामील होण्याची पहिलीच वेळ असावी. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेनेचे आमदार, खासदार आणि तळागाळातील कार्यकर्ते आपल्या बाजूने वळवले आणि मूळ पक्षाला खिंडार पाडलं, अगदी तसाच प्रकार आज तमिळनाडूत AIADMK सोबत घडलाय. AIADMKचे हे नेते पक्षातील अंतर्गत गटबाजीला आणि कमकुवत नेतृत्वाला कंटाळले होते. त्यांना विजयच्या रूपानं एक नवा तरुण आणि धडाडीचा नेता दिसला. त्यामुळे त्यांनी आपल्या मूळ पक्षाला रामराम टोकला. मात्र महाराष्ट्रातील बंड आणि तमिळनाडूतील या पक्षांतरात एक फरक आहे. एकनाथ शिंदे यांनी मूळ पक्षातून बाहेर पडून स्वतःचा गट तयार केला आणि नंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तर तमिळनाडूत हे नेते आधीच सत्तेत असलेल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या पक्षात सामील झालेत. म्हणजेच इथं विजयनं विरोधकांना फोडून आपल्या पक्षात सामावून घेत आपली ताकद दुप्पट केली आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री C. विजय भास्कर यांनी आपल्या मनातील खतखत जाहीरपणे बोलून दाखवली. ते म्हणाले की हा निर्णय आम्ही घाईघाईत घेतलेला नाही. आम्ही मागच्या अनेक महिन्यांपासून आमच्या मतदारसंघातील जनतेशी, कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी सखोल चर्चा करत होतो. जनतेला आता जुनाट आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले राजकारण नकोय. थलपती विजय यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या प्रकारे पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे आणि लोककल्याणकारी कारभाराची पद्धत सुरू केली त्यानं तमिळनाडूतील जनता सुखावली आहे. जनतेचा याच इच्छेचा मान ठेवून आणि राज्याच्या विकासासाठी आम्ही विजय यांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांच्या विधानावरून हे स्पष्ट होतंय की विजयची लोकप्रियता आता केवळ सिनेमाच्या पडद्यापुरती किंवा चहाद्यांच्या क्लबपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती आता एक प्रचंड मोठी राजकीय लाट बनली आहे. या महाभूकंपामुळे विरोधी पक्षात मात्र प्रचंड थैथयाट सुरू झालाय. DMK आणि AIADMK या दोन्ही जुन्या पक्षांनी थलपती विजय आणि त्यांच्या TVK पक्षावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. विरोधकांचा आरोप आहे की विजय आपल्या मुख्यमंत्री पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणतात. पैशांचा आमिष दाखवून आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणांची भीती दाखवून आमदारांची आणि नेत्यांची खरेदी विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. तमिळनाडूच्या राजकारणाला कलंकित करणारी ही हॉर्स ट्रेडिंग म्हणजेच घोड्यांचा बाजार आहे, अशी टीका विरोधी नेत्यांनी केली. पण TVKच्या समर्थकांनी विरोधकांचे सगळे आरोप धुडकावून लावले. विजयच्या समर्थकांचं म्हणणं आहे की विरोधकांकडे आता कोणतीही विचारधारा उरलेली नाहीये आणि त्यांचे नेते स्वतःहून विजय यांच्या कामावर प्रभावित होऊन पक्षात येतात. यात कोणताही दबाव किंवा पैशांचा खेळ नसून हा केवळ थलपती विजय यांच्या नेतृत्वाचा विजय. विशेष म्हणजे ही पक्षांतराची मालिका आजच सुरू झाली असं नाहीये. याची पूर्वपीठिका मागच्या महिन्यात म्हणजे जून 2026च्या सुरुवातीला रचली गेली होती. 6 जून रोजी AIADMKच्या इतर 4 माजी मंत्र्यांनी ज्यामध्ये MC संपत आणि K. राजू यांचा समावेश होता. आपल्या शेकडो समर्थकांसह
चेन्नईत विजय यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. म्हणजेच मागच्याच एका महिन्यापासून AIADMK या पक्षाला एकामागून एक मोठे धक्के बसतात आणि हा पक्ष पुरता खिळखिळा झालाय. राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही तर केवळ एक सुरुवात आहे. आगामी काळात ऑगस्ट 2026च्या अखेरपर्यंत DMK आणि AIADMK मधील आणखी काही विद्यमान आमदार आणि जिल्हा पातळीवरील बडे नेते TVKच्या वाटेवर आहेत. विजयने विरोधकांचे इतके नेते आपल्या गळाला लावलेत की आता विरोधी बाकांवर बसायला देखील प्रमुख नेते उरणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. थलपती विजय यांच्या या राजकीय खेळीमुळे तमिळनाडूच्या राजकारणातील अनेक वर्षांची जुनी समीकरणं मोडीत निघाली आहेत. आतापर्यंत तमिळनाडूत DMK विरुद्ध AIADMK असाच सामना पाहायला मिळत होता. पण विजयच्या एंट्रीनं आणि आजच्या या महापक्ष प्रवेशामुळे आता तमिळनाडूत केवळ आणि केवळ थलपती राज सुरू झाल्याचं चित्र दिसतंय. विरोधक पूर्णपणे बॅकफूटवर गेले असून त्यांच्याकडे आता विजयच्या या वादळाला रोखण्यासाठी कोणतीही रणनीती उरलेली नाही. सर्वसामान्य जनतेमध्ये मात्र विजयच्या या धाडसी निर्णयाचं स्वागत होत आहे, कारण लोकांना आता स्थिर आणि खमक नेतृत्व हवंय. आज झालेल्या या ऐतिहासिक पक्षांतरामुळे तमिळनाडूच्या राजकीय पटलावर थलपती विजय हेच आता सत्तेचे आणि राजकारणाचे एकमेव मुख्य केंद्र बनलेत, हे मात्र त्रिवार सत्य आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.